कशी नाही आली? इतका वेळ झाला तरी आली नाही. अरे रमश्या, तुझी माय दिसली का रे तुला? नाही दिसली ना काम. अरे पण इतका वेळ झाला तरी आली नाही ना अजून. मला का माहित का जाऊन पाहिजे तू. हा गपरा, उगीच ठेकसू नकोस माझ्यावर. हा तिला तरी काय म्हणायचं म्हणा. आजकाल लाकडं मी मिळेल अशी झाली जंगलात. लोकांनी सगळी जंगलाची तोड करून टाकली. येईल एवढ्यात येईल. लाकडं कापताना बोट कापलं माझं. उगीच शंका कुशंका घेतलीस. काही नाही झालं. बाईस तू तुला पाणी देतो. थकून मागून आलीस. शांत शांत. हा बरं वाटतं ना. तुम्ही माझी काळजी मी नाही करायची तर कोण करेल ग? 4-5 कोस दूर जंगलात लाकडं आणायला जाते. रिकामी असलीस की दुसऱ्याच्या शेतामध्ये राबाया जातेस. खूप कष्ट करतेस ग या घरासाठी. खूप पायपीट करतेस. तुम्ही सुद्धा खूप राबताय या घरासाठी. घरी आल्यावर हे लाकडं फोडताय. वस्तले अगं आपण हे सगळं करतोय ना. आपण एकुलत्या एका पोरासाठी करतोय. अगं आपली जिंदगी काय दुसऱ्याच्या शेतामध्ये राबण्यात गेली, कष्ट करण्यात गेली बघ. पण आपल्या पोराला हे काम नाही करायला पाहिजे. आपला पोरगा शिकला पाहिजे, मोठा झाला पाहिजे, स्वतःच्या कर्तृत्वानं त्यानं नाव गाजवलं पाहिजे. मग आपला उत्तरार्ध कसा अगदी मजेत जाईल बघ. नातवंडांना खेळवण्यात आपले दिवस आरामात जातील. अगं उद्याचा उगवणारा सूर्य आपल्या जीवनात तेजोमय प्रकाश देणारा असेल. आणि म्हणून महिन्याकाठी आपण पोटाला चिमटे देऊन प्रसंगी उपाशी राहून आपल्या पोराला 1,500-2 हजार रुपये पाठवतो की नाही आपण. अगदी बरोबर आहे तुमचं. देवा माझ्या समीरच्या अभ्यासाला, आमच्या घामाच्या श्रमाला यश दे रे बाबा. ये वत्सले, उद्यापासून तू जास्त कामं नाही करायची. आता हे काय येणं बोलताय तुम्ही? अगं मी आहे ना. अजून हत्तीचं बळ आहे माझ्यात. माझ्या पोरानं स्वतःच्या कर्तृत्वानं एवढी झेप घ्यायला पाहिजे. अख्खी पंचकृषी त्याला ओळखायला पाहिजे. मग आपण रस्त्याने जाताना लोक काय म्हणतील बघ. ते म्हातारी जात आहेत ना, ते समीरचे आई वडील आहेत. अगं लोक नमस्कार चमत्कार करतील. आपला बाप आलेला आहेस कुठं तू. अगदी तुमच्या मनासारखंच झालं पाहिजे. पण काय हो, मुलाच्या स्तुतीमध्ये भूक नाही लागली. लागली ना लागली. हे लाकडं गोळा करा. लाकडं गोळा करतो. भाकरी टाक.